लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ही शिगेला पोहोचली असून सर्वच वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल हे आलेले आहे. यामध्ये जय महाराष्ट्र न्यूजचाही एक्झिट पोल आलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने तिसऱ्यांदा विश्वास हा दाखवला आहे. आमच्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहे रोहिणी खडसे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगणार. या ठिकाणी सर्वच वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहे. जय महाराष्ट्र न्यूजचाही एक्झिट पोल आलेला आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पसंत केलं आहे. काय सांगाल? मला असं वाटत नाही की जे एक्झिट पोलमध्ये दाखवलं जाते की वन साइड भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार, हे मला मान्यच नाहीये. जी परिस्थिती आम्ही आज महाराष्ट्रामध्ये बघितली आहे किंवा संपूर्ण भारतात बघितली आहे, इंडिया आघाडीला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज अजूनही आम्हाला विश्वास आहे की आमच्या जागा मोठ्या मताधिक्याने सगळ्या निवडून येतील. आज महाराष्ट्रामध्ये निम्म्यापेक्षा जास्त जागा आम्ही नक्कीच महाविकास आघाडी जिंकू, हा आम्हाला विश्वास आहे. आणि भारतामध्येही एक हाती सत्ता तर नक्कीच भारतीय जनता पार्टीची येत नाहीये. ताई एक जर विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडीला जवळपास जास्ती जागा मिळताना या सर्वे मध्ये दिसत आहे, एक्झिट पोल मध्ये दिसत आहे. कुठेतरी हे फोडाफाडीचं राजकारण हे जनतेला न पटलेलं आहे का? नक्कीच आज फोडाफोडीचं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्याच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये रोष आहेच, पण त्याचबरोबर बेरोजगारी आहे, महिलांच्या समस्या आहेत, आज महागाई वाढलेली आहे, आज लोकांना शेतीमालाला, त्यांच्या शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला भाव नाहीये, अशा अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे सगळ्या गोष्टींकडे सरकारचं असलेलं दुर्लक्ष आणि त्यांनी काय तर फक्त इतर पक्षांमधनं आपल्या पक्षात कसे लोक आणता येतील, कसे लोक फोडता येतील, त्यांना कसा त्रास देता येईल, या सगळ्या गोष्टींकडे सरकार फक्त लक्ष देत आहे. पण आज गोरगरीब लोकांच्या समस्यांकडे कुठेही सरकार लक्ष देताना दिसत नाहीये आणि तेच लोकांनी हा जो रोष आहे तो मतदानातनं व्यक्त केलेला आहे. ताई यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या जागा आहे महायुतीच्या कुठेतरी कमी होताना एक्झिट पोल मध्ये दिसत आहे. हे नेत्यांचं अपयश म्हणता येईल का त्यांच्या? बघा, सरकारचं अपयश, नेत्यांचं अपयश म्हणताच येईल. कारण तुम्ही आज सरकारच्या माध्यमातनं जे सरकारमध्ये आहेत त्यांनी आज जर लोकांचे त्या तऱ्हेने कामं केले असते तर तो रोषही राहिला नसता. पण आज हे मान्य करावं लागेल आपल्याला की सरकारच्या बाबतीमधला रोष आहेच आणि तोच रोष लोकांनी व्यक्त केला आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय पवार साहेब आहेत, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत, त्यांना लोकांचा जो मिळालेला प्रचंड असा प्रतिसाद आहे, एक सहानुभूतीची लाट आपण या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये बघितली आणि नक्कीच त्याचा फायदा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. राज्यात बारामती आणि रावेर लोकसभेवर सर्वांचं हे लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी जो एक्झिट पोल आला आहे त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना यामध्ये आघाडी मिळताना दिसून येत आहे. तर रावेरमध्ये रक्षाताई यांच्या नावावर आघाडी दिसून येत आहे. काय सांगा? आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये बारामती लोकसभेमध्ये केलेलं काम, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात हा बारामती लोकसभेमध्ये झालेली कामं आणि तिथल्या लोकांचा असलेला संपर्क, ह्या भरोशावरतीच, त्या जागेवरती आम्ही आधीपासून म्हणतोय की आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यांनी बारामती लोकसभा क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्या ह्या लोकसभेमध्ये मांडल्यात, त्या मांडून त्याच्यावरती मार्ग काढलेले आहेत आणि ताईंचा त्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचंड असा दांडगा संपर्क आहे, त्या प्रत्येकाबरोबर संपर्कात असतात आणि त्याचा फायदा तुम्हाला ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसतोच आहे आणि त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येताच आहे. तिसऱ्यांदा रक्षाताई हॅट्रिक करणार आहे. या ठिकाणी सर्वेनुसार, एक्झिट पोलनुसार तिसऱ्यांदा रक्षाताई या विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी एक्झिट पोलमध्ये आलेला आहे. एक जर विचार केला तर रक्षाताईंच्या विरोधात तुम्ही होतात, या ठिकाणी विरोधात तुम्ही प्रचार केला होता, तर दुसरीकडे नाथाभाऊंची ताकद ही रक्षाताईंच्या पाठीशी होती. बघा, मला अजूनही विश्वास आहे की आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. मी आधीही जेव्हा निवडणूक झाली त्याच वेळेस सांगितलेलं होतं की ह्या निवडणुकीमध्ये अजूनही कोणी ठामपणे असं सांगू शकणार नाहीयेत की रक्षाताई निवडून येत आहेत का श्रीरामदादा निवडून येताच आहेत. थोड्या कमी जास्त मतांचा फरक राहणार आहे, हा मी त्या निवडणूक झाल्यानंतरही सांगितलेलं होतं. फार कमी मतांचा फरक राहील, पण श्रीरामदादा पाटील यांना मिळालेला, कमी वेळात मिळालेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद
हा नक्कीच त्यांना विजयापर्यंत घेऊन जातो याची आम्हाला खात्री आहे. आणि ते करत असताना 4 तारखेला तुम्हाला हे दिसणारच आहे की महाविकास आघाडीसाठी लोकांनी जे बाहेर पडून मतदान केलेलं आहे, ते मतदान श्रीरामदादा पाटील यांना विजय नक्की देईल. ताई, एक्झिट पोलमध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांना सर्वाधिक पसंती दिसते, त्यांच्या जास्त जागा या ठिकाणी दिसून येत आहे. तर दुसरीकडे विचार केला तर अजित पवार गट असेल, त्याचप्रमाणे शिंदे गट असेल, यांना कुठेतरी या ठिकाणी कमी जागा दिसत आहेत. काय सांगता? गेल्या काही दिवसांचं जर तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी घेतलेल्या सभा, कमी वेळेमध्ये त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये संपर्क ठेवलाय, जो प्रचार प्रसारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे आणि एक वातावरण साहेबांच्या प्रती आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जे बघितलं, अनुभवलं, साहेबांसाठी एक भावनिक वातावरण आम्ही प्रत्येकामध्ये अनुभवलं की ह्या वेळेस साहेबांना साथ द्यायची आहे आणि प्रत्येकाने बाहेर पडून, निष्ठेने बाहेर पडून जे काम केलंय ना, त्याचा जो रिझल्ट असणार आहे तो तुम्हाला ह्या निवडणुकीत दिसतो. ताई, रक्षाताई म्हटलंय की विजयाचा गुलाल आम्ही उधळू. प्रत्येक उमेदवाराला विजयाची खात्री असतेच की, त्यांना त्यांच्या शुभेच्छा, पण विजयाचा गुलाल आम्हीच उडवणार आणि आम्हीच आमची तुतारी वाजवणार. नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. रक्षा खडसे यांनी जरी म्हटलं असलं की विजयाचा गुलाल आम्ही उडवणार, कारण प्रत्येक उमेदवाराला इच्छा असते की आपण विजयी व्हावं, पण आम्हीही या ठिकाणी विजयी होऊ असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.